मोहोळ तालुक्यातील अनगर येथे झालेले अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात आले आहे। उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे हा आदेश कोर्टाने दिला। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुक्याचे नेते उमेश पाटील आणि सहकाऱ्यांनी या निकालानंतर आनंद व्यक्त करत जल्लोष साजरा केला। अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झाल्याचा निकाल हा माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे। मोहोळ तालुक्यात मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे अनगर या ठिकाणी हलवण्यात आले, त्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यातून त्याला विरोध झाला। तरीही त्या ठिकाणी तहसील कार्यालय सुरू करण्यात आले। दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने गाजला आणि आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला। राजू खरे आमदार झाले, त्यांच्या पराभवाला अनगर अप्पर तहसील कार्यालय हे कारणीभूत ठरल्याचे मानले जाते। आमदार राजू खरे यांनी अधिवेशनात हे तहसील कार्यालय रद्द व्हावे यासाठी आंदोलन करत लक्ष वेधले होते। या तहसील कार्यालयाच्या विरोधात भाजप नेते संतोष पाटील यांनी उच्च न्यायालयात सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती। त्याची सुनावणी होऊन सोमवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हे तहसील कार्यालय रद्द करण्यात आल्याचे उमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आणि संपूर्ण मोहोळकरांचे आभार मानले। आज मोहोळ तालुक्याच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्णक्षर निर्माण झालेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 23 नोव्हेंबर रोजी हा मोहोळ तालुका पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वतंत्र झाला आणि आजच्या तारखेला अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या संदर्भातला माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय प्राप्त झाला। संतोष सुरेश पाटील विरुद्ध राज्य सरकार 27/415 या क्रमांकाने उच्च न्यायालयामध्ये PIL दाखल करण्यात आली होती। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधामध्ये मोहोळ तालुक्यातील सरकारी वकिलांनी देखील एक त्या ठिकाणी रिट याचिका दाखल केली होती। त्यातील PIL मधील याचिकेच्या संदर्भामध्ये आताच थोड्या वेळापूर्वी माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार अनगर अप्पर तहसील कार्यालय निर्मिती करण्याच्या करता राज्य सरकारने जे नोटिफिकेशन काढलं होतं ते नोटिफिकेशन सेट असाइड करणं म्हणजे ते नोटिफिकेशन रद्द करण्याच्या संदर्भामध्ये आदेश केलेले आहेत। अद्याप आदेशाची प्रत प्राप्त झालेली नाही, त्यामुळं आदेशामध्ये सविस्तरपणे काय नमूद केलेलं आहे या संदर्भात प्रत्यक्ष आदेश प्राप्त झाल्यानंतरच आपल्याला सविस्तर बोलता येईल। तरी सुद्धा आमच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार अनगर अप्पर तहसील कार्यालयाचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे आणि हा अतिशय आमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळं मोहोळ तालुक्यातील जनतेच्या सर्वसामान्य माणसाच्या लढ्याला यश आलेलं आहे। या अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करावं म्हणून मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने अतिशय तीव्र स्वरूपाचा लढा दिला होता। या लढ्यामध्ये अनेकांनी उपोषणं केली होती, वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली होती, मोर्चे काढले होते, मोहोळ बंद ठेवण्यात आलं होतं। याच्यामध्ये मोहोळ शहरातल्या व्यापाऱ्यांनी, मोहोळ शहरातल्या नागरिकांनी आणि तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने यामध्ये या आंदोलनामध्ये भरघोस असा पाठिंबा दिला होता। अनगरचे नेते राजन पाटील असतील किंवा तात्कालिक आमदार यशवंत माने असतील यांनी या मोहोळ तालुक्याचे 2 तुकडे करून त्या मोहोळ तालुक्यावर फार मोठा अन्याय केलेला होता आणि त्या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर आवाज सर्वसामान्य जनतेनं त्या ठिकाणी उठवला होता। आमचा आवाज उच्च न्यायालयापर्यंत गेला आणि उच्च न्यायालयापर्यंत आमच्या भावना पोहोचल्या। ज्या पद्धतीनं अनगर अप्पर तहसील निर्मिती करत असताना कुठल्याही पद्धतीची कल्पना इथल्या जनतेला देण्यात आलेली नव्हती। प्रशासकीय यंत्रणेने फक्त 12 दिवसामध्ये अनगर अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती केली होती। राज्यामध्ये जवळपास 60 ते 65 अप्पर तहसील कार्यालयांच्या निर्मितीची मागणी असताना आणि मागच्या 10 ते 12 वर्षापासून संबंधित प्रस्ताव प्रलंबित असताना मोहोळच्या बाबतीत मात्र 12 दिवसामध्ये अनगरचं अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्यात आलं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परत सत्ता येते जाते माहीत नाही आणि म्हणून करता अनगरकरांनी स्वतःचं एक स्वतंत्र साम्राज्य निर्माण करण्याच्या करता या मोहोळ तालुक्याचे स्वार्थापोटी 2 तुकडे केले। ज्या अनगर गावाला जायला एकही एसटी नाही, ज्या अनगर गावाला जाण्याची कुणाचीही मानसिकता नाही, कारण नसताना जवळपास 41-42 गावांना त्या अनगर अप्पर तहसील कार्यालयाला जोडून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला होता। ही अत्यंत संवेदनशील आणि आमच्या मनाशी निगडीत असलेल्या मोहोळ जनतेच्या बाबतीतली ही गोष्ट आहे आणि हा जो निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे, आदेशाची प्रत लवकरच येईलच, त्याच्यानंतर सविस्तर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ। परंतु आता या ठिकाणी ह्या निर्णय झाल्याबद्दल मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानतो। यामध्ये खासदार धनंजय महाडिक असतील, संतोष अण्णा पाटील असतील, त्याचबरोबर मोहोळ तालुक्यातील सरकारी वकील असतील किंवा मोहोळमधील जे वकील मंडळ असेल, बार काउन्सिल असेल, या सगळ्यांनी मिळून हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेल्या होत्या। त्या सर्वांच्या प्रयत्नाला यश आलं
मी त्या सर्वांचा आभार मानतो आणि विशेष करून मोहोळ तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्याचं अभिनंदन देखील करतो। आज मुंबई उच्च न्यायालयाने जे आमच्यावरती निजामी पद्धतीनं अनगर अप्पर तहसील कार्यालयाचा निर्णय 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं जो लादला होता त्याविरोधात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे शिवसेनेचे महाड पोलादपूरचे आमदार भरत गोगावले यांना घेऊन आम्ही सर्व भेटून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सदर आमच्या मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या निवेदनावर तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण करून अहवाल सादर करा असे निर्देश दिल्यानंतरनं अनगर हे रद्द व्हायला पाहिजे होतं। परंतु विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील या दोघांनी रात्री सत्तेचा दुरुपयोग करून मुख्यमंत्र्यावरती दबाव आणून जे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते ते पत्र इन्व्हर्ट न होता गायब करण्याचं काम केलं होतं आणि याच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही विनंती केली की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या सरकारमध्ये सत्तेत सहभागी असल्यामुळं निजामी प्रवृत्तीचा जो निर्णय आम्हाला दिलेला आहे अनगर अप्परचा, याच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ आणि जनतेच्या दरबारात गेल्यानंतर जनतेने राजन पाटलाचा आमदार यशवंत माने याला पराभूत करून मला स्वतःला प्रचंड मताने निवडून दिलं। त्यावेळेला आम्ही या जनतेला सांगितलं होतं की 100 दिवसामध्ये आम्ही अनगर अप्पर रद्द करू। परंतु उच्च न्यायालयाचे मी न्यायमूर्तींचे हार्दिक अभिनंदन करतो की इथं बाबासाहेबांच्या संविधानाचा विजय झाला। इथल्या ज्या जनतेचा रेटा होता की अनगर हे मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करून हा लादलेला निर्णय रद्द व्हावा म्हणून सर्व जवळजवळ 6 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या। त्या सर्व एकत्रित याचिकेची सुनावणी आज सकाळपासून चालू झाली होती आणि न्यायालयाच्या लक्षात ही बाब आली आणि न्यायालयानं अनगर अप्पर तहसील कार्यालय हे रद्द केलं। त्यामुळे मी न्यायदेवतेचा मनापासून आभार व्यक्त करतो एक आमदार या नात्यानं। आणि आज सोमवार महादेवाचा वार आहे, आज आमच्या नागनाथ महाराजांचा वार आहे। नागनाथ महाराजांना खऱ्या अर्थानं मोहोळ मतदारसंघाला आणि न्यायालयानं मोहोळ मतदारसंघाला अत्यंत आज आनंदाचा असा हा निर्णय दिला आहे। त्यामुळे दिलेल्या निर्णयाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।